जीजू बोलत बसले होते म्हणून आम्ही इथं वाट बघत उभे होतो. थोडा वेळ टाइमपास केला. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आता चालले आहोत डीमार्टमध्ये. सो स्टे ट्यून. आम्ही काय काय खरेदी करतो ते तुम्हाला दाखवूच घरी आल्यानंतर. तर चला आमच्यासोबत. आम्ही सगळे आहोत इथे. हा वंश, लावण्या, लावू, घरी आणि मी. आम्ही चालत चाललेलो आहोत. आम्ही पायी आमचं बजेट लो आहे त्याच्यामुळे आम्ही ऑटो किंवा बसनेच जातो. पण आमच्या चूल आहे डीमार्टमध्ये शॉपिंग करायची, त्याच्यामुळे आम्ही जातो. गाईज, डीमार्टमध्ये आल्यावर असं कोणाकोणासोबत होते. आलो होतो फक्त ज्वारी आणि बाजरी घ्यायलाच, पण 7-8 हजाराची खरेदी करून गेलो. सतीश यांच्या बड्डे निमित्त आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं, त्यामुळे आम्ही डीमार्टमधून निघाल्यानंतर सतीश आणि शिवम भाऊ आणि गौरवला बोलवून घेतलं. एक नवीनच ओपन झालेलं हॉटेल होतं, तिथे जायचं आम्ही ठरवलं होतं, पण तो हॉटेल अनफॉर्च्युनेटली बंद होता. त्याच्यामुळे आम्ही दुसरे हॉटेल शोधायला लागलो तिकडच्याच मार्गावरचे. पण मोस्ट ऑफ द रेस्टॉरंट्समध्ये बार होतं. जे रेस्टॉरंट्समध्ये नॉनव्हेज होते ते फॅमिली रेस्टॉरंट नव्हतं, आणि ज्या ठिकाणी सगळं अवेलेबल होतं त्या ठिकाणी नॉनव्हेज नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला शोधाशोध करायला खूप वेळ लागली. छोटीशी बच्ची. आम्हाला जे पाहिजे होतं त्या हॉटेलमध्ये काहीच नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये चाललो. रेल्वे क्रॉसिंग होती त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो, कारण गेट बंद होतं. घरविलनं पहिल्यांदा ट्रेन बघितली. जवळपास 2 तास आमचे फिरण्यात गेले, आणि त्याच्यानंतर शेवटी आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो. ते आमच्या घराच्या जवळच होता. शेवटी हा एक रेस्टॉरंट मिळाला आणि सगळे थकले होते. रात्रीचे 11 वाजले होते आणि हे रेस्टॉरंट पण बंद व्हायच्या वेळेवर आलं होतं. मुलांसाठी खेळायला खेळणी होती, पण पाऊस होता त्याच्यामुळे सगळी ओली झाली होती, त्यामुळे त्यांना खेळता पण आलं नाही. तर हा आमचा पिल्ल्या. हाय. तर जेवण करून घेतलं. खास आवडलं नाही, तरी पण ठीक आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. घरी आल्यानंतर काही शूट केलं नाही. दुसऱ्या दिवशी जे डीमार्टमधून शॉपिंग केली होती ते तुम्हाला दाखवतो. डीमार्टमधून बड्डेसाठी आणलेले चॉकलेट्स इथे खेळत होते हे लोक.
यार हे करायला पाहिजे होता. आदल्या दिवशी आम्ही रेझिनपासून कीचेन तयार केलं होतं, ते तयार झालं आहे. हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.